बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी कुणाला मिळणार याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। यावर आता खासदार श्रीकांत शिंदेंनी खडेबोल सुनावले। काही क्षुल्लक कारणासाठी शिवसेना भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे। मला व्यक्तिशः कोणत्याही पदाची लालसा नाही। येत्या लोकसभेच्या निवडणुकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील, असं श्रीकांत शिंदे म्हणाले। स्टेटमेंट्स ऐकले, मीही पाहिलं सोशल मीडियावरती। मला वाटतं उमेदवार कोण ठरवेल हे वरिष्ठ पातळीवरती नक्कीच ठरवतील ते लोक सगळे। जो उमेदवार योग्य असेल त्याला उमेदवार देतील। पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे की ही जी युती झालेली आहे ही एका वेगळ्या विचाराने युती झालेली आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब असतील, त्याचबरोबर अमितजी शाह साहेब असतील आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील। यांनी एका विचाराने जी आहे ही युती जी आहे ती महाराष्ट्रात केली। युती आल्यानंतर सरकार स्थापन केलं। सरकारच्या माध्यमाने चांगलं काम जे आहे ते या ठिकाणी होतं आहे आणि मला वाटतं कुठल्या तरी एका क्षुल्लक कारणावरून जे आहे कुठल्या तरी सिनियर PI वरती कारवाई होत नाही तोपर्यंत हे ठराव करतात की बाबा सेनेला सपोर्ट करायचा नाही आणि त्याचबरोबर जे आहे ते कल्याण लोकसभेचा उमेदवार जो आम्हीच ठरू। मला वाटतं हे जे आव्हानं जी आहेत ही मला वाटतं खूप विचारपूर्वक जी आपण केली पाहिजे आणि आम्हाला ही आव्हानं देण्याचं काम ह्या लोकांनी करू नये। कारण की या ठिकाणी जे आहे हे शिंदे साहेबांनी 10 महिन्या अगोदर जे केलं माननीय नरेंद्र मोदीजी साहेबांच्या आणि अमितजी शाहच्या नेतृत्वाखाली, मला वाटतं याचाही विचार जो आहे हा कुठेतरी त्यांनी केला पाहिजे। जर हे पाऊल उचललं नसतं तर काय परिणाम झाले असते हेही त्यांनी विचार केला पाहिजे। आणि मला वाटतं युती जेव्हापासून आहे गेल्या 9 वर्षामध्ये जे आहे मला कल्याण लोकसभेमध्ये लोकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं, तेव्हापासून जे आहे ते दोन्ही कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय। निधीचा विषय असेल, आत्ताच उल्हासनगरमध्ये जे आहे हे 55 कोटी रुपये देण्याचं काम फक्त BJPच्या नगरसेवकांना केलं। त्याचा GR देखील काढला गेला। आता काही दिवसामध्ये टेंडर होतील। तर याच्यामध्ये हे एवढं सगळं काम चांगलं चालूत असताना मला वाटतं कोणी क्षुल्लक कारणावरून जे आहे या ठिकाणी युतीमध्ये जो आहे तो मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये। सगळ्यांनी जे आहे हे युतीसाठी काम केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे आहे ते 2024मध्ये पुन्हा एकदा जे आहेत हे नरेंद्र मोदीजी साहेब पुन्हा प्रधानमंत्री होतील ह्याच्यासाठी कार्य केलं पाहिजे। ह्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ जो आहे तो कोणी ठेवला नाही पाहिजे। मला तर कुठला स्वार्थ नाही। मला जर काँग्रेसच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी येते। वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत। काँग्रेस पक्षाकडून मुंबईमध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत। भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या मध्ये खरं तर अशा प्रकारची कारवाई शक्यतो होत नाही, पण ज्या प्रकारे आता अचानकपणे कुठलीही चर्चा नसताना काँग्रेसनंही भाकरी फिरवायला घेतली आहे का हा प्रश्न आहे। भाई जगताप यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि वर्षा गायकवाड या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, एक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा असणार आहेत। यापुढे मुंबईमध्ये मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्र अशा प्रकारचे दोन अध्यक्ष असतात काँग्रेसचे। एक मुंबईचा अध्यक्ष असतो आणि एक महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष असतो। मुंबईमधल्या या अध्यक्षाला अनेक अधिकार असतात आणि आता मुंबईतल्या या काँग्रेसची धुरा एका महिला नेत्याच्या हाती काँग्रेसने दिलेली आहे। वर्षा गायकवाड यांच्या खांद्यावरती ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे। विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विनोद, काँग्रेसने ही भाकरी का फिरवली? काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेच्या माध्यमातून ही एक मोठी बदल महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे। वर्षा गायकवाड यांना मुंबईचा अध्यक्ष करून थेट दलित चेहरा या ठिकाणी देण्याचं काम करण्यात आलं आहे। त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा चेहरा फार महत्त्वाचा असणार आहे आणि दलितांमध्ये एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न या माध्यमातून काँग्रेस पक्षाने केला आहे। त्यामुळे भाई जगताप यांची उचलबांगडी करून थेट वर्षा गायकवाड यांना यावेळी संधी देण्यात आली आहे। आणि 2 गोष्टी यामध्ये महत्त्वाच्या आहे। वर्षा गायकवाड ह्या स्वतः महिला आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्या दलित आहे। त्या दोन्ही गोष्टीचा फायदा काँग्रेस पक्षाला आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल या अनुषंगाने ही नियुक्ती करण्यात आली आहे। पण राज्याच्या नेतृत्वाच्या संदर्भात काही निर्णय होऊ शकतो का? कारण ती चर्चा सुरू आहे। महाराष्ट्राच्या नेतृत्वाबाबत अजून चर्चा सुरू आहे। मात्र काही गटांचा नाना पटोले यांना बदलण्याबाबतचा विरोधही आहे। काही गटांचा त्यांना पाठिंबाही आहे। त्यामुळे सध्या याबाबत बोलणं उचित ठरणार नाही, कारण जोपर्यंत काँग्रेस श्रेष्ठी याबाबत चर्चा करत नाही आणि खास करून
प्रभारी जोपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही तोपर्यंत याबाबतची शक्यता कमी आहे की महाराष्ट्राचा अध्यक्ष काँग्रेस पक्ष आपला बदलेल. मात्र रिजनल जे जिल्ह्यांचे अध्यक्ष आहेत ते बदलण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मात्र ठीक आहे. मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे अशी पाहायला मिळत आहे. धन्यवाद विनोद, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर भाई जगताप यांचे मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि दलित चेहरा, एक महिला चेहरा हा वर्षा गायकवाड यांच्या रूपानं काँग्रेसनं मुंबईमध्ये दिलेला आहे. अध्यक्ष यापुढे वर्षा गायकवाड असणार आहेत काँग्रेसच्या आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर हा बदल अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. यानंतर आपण बघणार आहोत राज्यातल्या गावोगावची बित्तम बातमी वेगवान स्वरूपात. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवारांनी मात्र पोलिसांवर माझा विश्वास असून धमक्या देऊन आवाज बंद करता येत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान शरद पवारांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शरद पवारांना धमकी दिल्यानंतर राज्यातली यंत्रणा सतर्क झाली. या धमकी प्रकरणाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे. पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची धमकी देणं खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला. शरद पवारांनंतर संजय राऊत यांना एक फोन कॉलच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सकाळचा भोंगा बंद करा नाहीतर गोळ्या झाडू अशी धमकी देण्यात आली आहे. संजय राऊत, सुनील राऊत धमकी प्रकरणी 2 संशयितांना मुंब्रा पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 7नं ही कारवाई केली. शरद पवारांना आलेली धमकी प्रकरणावरून अमरावतीतले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या प्रकरणी अमरावती पोलीस आयुक्तांची भेट घेत त्यांनी तक्रार दिली. धमकी देणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली. कोणालाही धमक्या येत असतील तर पोलीस खातं सक्षम आहे. राज्यातला कायदा सुव्यवस्था दर्जेदार आहे. गृहमंत्री धमकी प्रकरणीविषयी योग्य तो तपास करतील असं मत नारायण राणेंनी व्यक्त केलं. शरद पवारांना आलेली धमकी सहन करणार नाही. कोणत्याही पक्षाच्या नेत्याला धमकी देणं योग्य नाही. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. सरकार सक्षम आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोषींवर कारवाई करतील. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी सरकार घेईल असं मत आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलं. शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. या पार्श्वभूमीवर सलील देशमुख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं नागपूर इथल्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यावेळी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शरद पवारांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यांना संरक्षण देणं आमची जबाबदारी आहे. पवारांना वाढीव संरक्षण देण्याची सरकारची तयारी आहे असं मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलं. जाणीवपूर्वक सोशल मीडियावरून राजकीय नेत्यांना धमकी देणं आणि बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. धमकी आलेलं अकाउंट कुणाचं याचा आम्ही शोध घेतला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. विचारांची लढाई विचारानं करूया असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केलं. शरद पवार साहेबांसारख्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देणं म्हणजे विशिष्ट घटकांवर सरकारची जरब नसल्याचं पुन्हा सिद्ध झाल्याची टीका रोहित पवारांनी केली आहे. सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल तर या प्रकरणी थातूरमातूर कारवाई न करता धमकी देणाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी केली. शरद पवार हे 55-60 वर्ष संसदीय प्रणालीत काम करत आहेत. त्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व देश ओळखतोय आणि त्यांच्या शब्दाला फार मोठी किंमत आहे. धमकी देणाऱ्यांची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली. शरद पवार यांच्याशी आमचे विचार पटत नसले तरी त्यांना आमच्या राज्यात काहीही त्रास होणार नाही एवढी काळजी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील. शेवटी उद्धव ठाकरेंचं सरकार नाही. शरद पवारांची काळजी घेण्यासाठी जबाबदारी आमच्या सरकारची आहे असं मत नितेश राणेंनी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या निलेश राणेंविरोधात सावंतवाडीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अनोखं आंदोलन केलं. राणेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी शरद पवारांचं लोक माझे सांगाती हे पुस्तक राणेंनी कुरिअर करण्यात आलं. शरद पवार यांना धमकी आली असेल तर राज्य सरकार त्याची सखोल चौकशी करेल, दोषींवर कारवाई करेल. या धमकीमागे कोणाचा हात आहे याचा तपास राज्याचे गृहमंत्री करतील आणि सत्य समोर आणलं जाईल असं मत प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं.
जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयशी झालेलं केंद्र आणि राज्य सरकार वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपच्या विरोधात जे बोलतील त्यांना धमक्या येणं स्वाभाविक आहे. अशा प्रकारच्या धमक्या विरोधकांना येणं लाजिरवाणी बाब आहे. या प्रवृत्तीला मुळासकट नष्ट करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. नांदगाव इथल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत तहसील कार्यालयावर धरणं आंदोलन करत निषेध नोंदवला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली. राज्यात लवकरच सत्ता संघर्षाचा पाठ 2 सुरू होणार आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीनं आता वेग घेतलाय. या प्रकरणी विधिमंडळानं केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. आयोगाकडे दोन्ही पक्षांच्या घटनेची प्रतीची मागणी करण्यात आली आहे. कुणी कितीही दावा केला तरी पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेसच लढणार असल्याचं विधान बाळासाहेब थोरात यांनी केलंय. तर या संदर्भात चर्चा होत असते, मात्र बैठकीत याबद्दल निर्णय घेऊ असं म्हणत अजित पवारांना त्यांनी टोला लगावलाय. आजी माजी महसूल मंत्र्यांमुळे प्रतिष्ठेची बनलेली गणेश सहकारी साखर कारखाना निवडणूक चुरशीच झाली आहे. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना भाजपच्या कोल्हे गटानं साथ देत राधाकृष्ण विखे पाटलांना आव्हान दिलंय. आजी माजी महसूल मंत्री स्वतः मैदानात उतरले असून कारखाना निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय. 17 जूनला ही निवडणूक होती. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या सत्ता संघर्षाच्या निर्णयाला क्रांतिकारी निर्णय संबोधणाऱ्या राहुल नार्वेकरांचं अभिनंदन करतो असं प्रकाश आंबेडकरांनी राहुल नार्वेकरांना टोला लगावलाय. व्हीपचं उल्लंघन आल्याचं दिसतंय, मात्र तरीही सुप्रीम कोर्टानं हा निर्णय नार्वेकरांकडे दिल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार मनीषा चौधरी यांचं फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात आमदार चौधरी यांनी सायबर विभागाकडे तक्रार केली आहे. जर कुणाला आपल्या फेसबुक पेजवरून मेसेज आला तर मेसेजला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देऊ नये असं आवाहन आमदार मनीषा चौधरींनी केलंय. मीरा रोड हत्या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. मृत सरस्वती वैद्यनं आरोपी मनोजशी विवाह केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विवाह आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता सरस्वती आणि मनोजनं मंदिरात जाऊन लग्न केल्याचं समोर आलंय. मात्र काही कारणामुळे दोघांमध्ये वाद झाले. त्या वादातून सरस्वतीची हत्या केल्याचं समोर येतं. मीरा रोड गुन्ह्यातला आरोपी मनोज साने हा मीरा रोड पूर्वी मुंबईतल्या बोरिवली परिसरात राहत होता. मनोज हा श्रीमंत कुटुंबातून आला होता. या इमारतीलाच बोरिवली परिसरातील साने कुटुंबाचं नाव आहे आणि त्याच इमारतीत साने रेसिडेन्सी नावाचा फ्लॅट क्रमांक 702 हा मनोज सानेचा आहे. मात्र त्यानं हा फ्लॅट भाड्यानं दिलाय. सरस्वतीप्रमाणे मनोजही अनाथ होता. त्याचे आई वडील फार पूर्वीच वारले होते. रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवत एका तरुणीनं आणि तिच्या साथीदारानं 69 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगर शहरात उघडकीस आला. या प्रकरणी बंटी बबलीच्या या जोडीला पोलिसांनी अटक केली आहे. उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर महामार्गावर पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना कार विक्रेते, गॅरेज चालक आणि दुकानदार अर्धा रस्ता पार्किंगनं व्यापून टाकतायत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्यानं नागरिक त्रस्त आहेत. कल्याण शहराच्या विविध भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी समस्या भेडसावते. या समस्येविरोधात महापालिका मुख्यालयात शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार देऊनही कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या काही तासांवर आलाय. त्यामुळे तुकोबांच्या दर्शनासाठी वारकरी दर्शन बारीमध्ये उभे आहेत. देहू नगरीत वारकऱ्यांची मांदियाळी दिसून येते. संत शिरोमणी नामदेव महाराजांची पालखी हिंगोली शहरात पोहोचताच हिंगोली नगर परिषद नागरिकांच्या वतीनं पालखीचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर शहरातल्या ऐतिहासिक रामलीला मैदानावर पालखीचा पहिला रिंगण सोहळा पार पडला. हा अश्व रिंगण सोहळा पाहण्यासाठी हिंगोलीकर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत 16 जून रोजी मुक्कामी विसावणार आहे. या पालखी तळाची सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अभिनेत्री काजोलनं सोशल मीडियापासून ब्रेक घेणार असल्याची घोषणा केली. ट्विटर आणि इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिनं ही माहिती दिली. मी सध्या कठीण काळातून जात असल्याचं तिनं म्हटलंय. निर्माता अभिषेक अग्रवाल नंतर अभिनेता रणवीर कपूरही आदिपुरुष सिनेमाची 10,000 तिकीटं खरेदी करणार आहे. वंचित समाजातील मुलांना ही तिकीटं देण्यात येणार असल्याची माहिती.
अक्षय कुमारच्या ओ माय गॉड 2 चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलंय. हा चित्रपट 11 ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये अक्षयच्या लांब जटा दिसण्यात आल्यानं अंगाला भस्म फासलेलं दिसतंय. या पोस्टवरून अक्षय या चित्रपटात भगवान शिवची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळते. महाराष्ट्रातल्या मुंब्रा परिसरात अनेकांचं धर्मांतर झाल्याचा दावा करण्यात येतोय. धर्मांतर झालेल्यांपैकी एक जण वसईतला असल्याचं समोर आलंय. राजेश जानी असं या व्यक्तीचं नाव असल्याची माहिती समोर येते. दरम्यान तो 25 मे पासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे. दुसरीकडे राजेश जानीनं इस्लाम कबूल केलाय, त्यामुळे तुम्ही इस्लाम कबूल करा असं त्याच्या कुटुंबियांना सुद्धा अनोळखी नंबरवरून कॉलवरून सांगण्यात येत होतं, अशी माहिती आता जानी कुटुंबियांनी दिली आहे. त्यामुळे धर्मांतराच्या या धक्कादायक घटनेत नवीन माहिती समोर आल्यानं या घटनेचं गूढ वाढत चाललंय. दुसरीकडे या सर्व प्रकारात पोलिसांनी बेपत्ता राजेश जानीचा शोध घेण्यासंदर्भात तपास सुरू केलाय. पोलीस तपासातून या प्रकरणी आणखी काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. मतलब 25 तारीख से मेरे हस्बैंड घर पे से गए थे. उसके बाद में उन्होंने बच्चे के मोबाइल पे मैसेज छोड़ा कि मैं इस्लाम कबूल कर लिया है, अब मैं घर पे नहीं आऊँगा. उसके बाद में हम लोग पुलिस कंप्लेन करवाना है, मतलब 24 घंटे बाद में रिपोर्ट लिखवाते हैं. तो मैं आई इधर, कंप्लेन करवाया मैंने. फिर मुझे कुछ ठीक नहीं लगा. उसके बाद में मैंने आगे जो एक्शन लेना था वो मैंने लिया. कॉल आ रहे थे अननोन नंबर से कि मतलब बच्चों ने बात करी, मैंने बात नहीं करी. मतलब तुम्हारे पापा तो इधर आ गए हैं, इस्लाम कबूल कर लिया है, अब तुम लोग भी आ जाओ इधर, और इस्लाम अच्छा है, ऐसे सब. वो मतलब उनके बारे में ही अच्छा सब बता रहे थे यूँ बच्चों को. 26 मे 2023 रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनला राजेश जानी वय वर्ष 50 यांच्या मिसिंग बद्दल त्याच्या पत्नी यांनी तक्रार दिली होती आणि त्या अनुषंगी आमचा तपास देखील सुरू होता. त्या मुदतीत 2 तारखेला 2, 3, 4 असे कंटिन्यू 2-3 दिवस राजेश जानी हे घरी येत होते, जात होते आणि ते आपल्या मुलांच्या कंटिन्युअस टचमध्ये आहेत. तर पहिल्यांदा मी मिसिंगवर फोकस करून मिसिंगचा तपास करतोय. त्याच मुद्दे त्यांची ही देखील तक्रार होती की वडील आपले मुसलमान झालेले आहेत. पण जोपर्यंत प्रत्यक्ष मिसिंग समोर येत नाही आणि फॅक्ट सांगत नाही तोपर्यंत कुठलाही तर्क काढणं उचित ठरणार नाही. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.